स्वागत आहे. तर आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो एमसीसी क्लासेसमध्ये. जसं की आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितला की आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा जो काही इंट्रोडक्शन आहे तो इंट्रोडक्शन बघितला होता. तर आजच्या तासिकेमध्ये आपण चॅप्टरला कंटिन्यू करणार आहोत आणि चॅप्टरमध्ये नवीन ज्या गोष्टी आहेत त्या आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला लक्ष द्या इकडं. तर आपला समोरचा पॉइंट सायमल्टेनियस इक्वेशन म्हणू आपण. तर सायमल्टेनियस इक्वेशन काय आहे ते लक्षात घ्या. सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे काय लक्षात घ्या. तर आपल्याकडे दोन इक्वेशन x + y = 3 आणि दुसरा आहे x - y = 4. तर ह्या दोन इक्वेशन आहेत आपल्याकडे. तर याला आपण मागच्या तासिकेमध्ये आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल का म्हणलो ते सगळ्याला माहिती आहे, कारण याच्याकडे दोन व्हेरिएबल आहेत, पहिला x आणि दुसरा काय आहे y. तर अशा प्रकारे दोन व्हेरिएबल असल्या कारण आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणतो. तर ठीक आहे, तर ह्या इक्वेशनला आपण सायमल्टेनियस इक्वेशन काय म्हणू, कशामुळे म्हणू ते लक्षात घ्या. तर ह्या दोन इक्वेशन मध्ये काय करतो आपण, x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड आउट करतो. x आणि y च्या व्हॅल्यू दोन्ही इक्वेशन मध्ये सारख्या येतात. x आणि y च्या व्हॅल्यू दोन्ही इक्वेशन मध्ये सारख्या येतात, त्याच्यामुळे आपण याला काय म्हणतो, सायमल्टेनियस इक्वेशन. तर सांगायचं झालं कसं, तर व्हेनेवर द सेट ऑफ इक्वेशन हॅव्हिंग कॉमन व्हॅल्यू ऑफ x अँड y, the set of equation having common value of x and y is called simultaneous equation. So लक्ष द्या, simultaneous equation म्हणजे काय आपण लिहून घेऊ. The set of equation having common value of x and y in x and y is called simultaneous equation. It's called simultaneous equation. Okay, that is called simultaneous इक्वेशन. म्हणजे काय, या दोन्ही मध्ये x आणि y च्या व्हॅल्यू काय असणार आहेत, कॉमन व्हॅल्यू असणार आहेत, त्याच्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, सायमल्टेनियस इक्वेशन. तर चला आपण लगेच प्रॅक्टिस सेटला स्टार्ट करू. आपला प्रॅक्टिस सेट जो 1.1 आहे त्याला आपण स्टार्ट करू. तर प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये ही पहिली ऍक्टिव्हिटी होती. तर या ऍक्टिव्हिटीला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. मी त्याला क्वेश्चन घेतलाय, तर क्वेश्चन प्रमाणे त्याला आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. तर कसं सॉल्व्ह करायचं, काय करायचं ते लक्षात घ्या. प्रत्येक क्वेश्चन व्यवस्थित बघा, त्याच्यानुसार आपल्याला प्रत्येक वेळेस काय करायचं, वेगवेगळ्या प्रोसेस फॉलो करायच्या, त्याच्यानुसार आपण सॉल्व्ह करू. तर पहिला प्रॉब्लेम आहे बघा आपला, 5x + 3y = 9 पहिले इक्वेशन, आणि दुसरं इक्वेशन आहे 2x - 3y = 12. याला नंबर देतो मी इक्वेशन 1, याला नंबर देतो इक्वेशन 2. तर लक्षात घ्या, इक्वेशन 1 आणि 2 मध्ये आपल्याला चेक करायचं आहे x आणि y चा व्हेरिएबल जो आहे, त्याचा व्हेरिएबलचा जो कोएफिशियंट आहे तो कोएफिशियंट सारखा असला पाहिजे. तर हा कोएफिशियंट आहे 5 x चा, आणि हा 2x चा कोएफिशियंट आहे, याच्यामध्ये y चा कोएफिशियंट 3 आहे आणि याच्यामध्ये y चा कोएफिशियंट 3 आहे. तर दोन्ही इक्वेशन मध्ये एक तर x चा कोएफिशियंट सारखा आणा, नाहीतर मग y चा कोएफिशियंट सारखा आणा. दोन्ही इक्वेशन मध्ये x किंवा y चा कोएफिशियंट सारखा आला पाहिजे. जर सारखा आला त्या ठिकाणी आपल्याला त्या इक्वेशनला सॉल्व्ह करता येईल. त्याच्यामध्ये ऑलरेडी सारखा दिलेला आहे, त्याच्यामुळे याला सॉल्व्ह करणं आपल्याला भरपूर इझी आहे. तर आपण याला सॉल्व्ह करू. लक्षात घ्या इकडं, ठीक आहे. तर आपण काय करू माहिती आहे, इथं प्लस आहे इथं मायनस आहे. जर समजा अपोजिट साइन असेल प्लस आणि मायनस, तर त्या ठिकाणी काय करायचं, त्या ठिकाणी ऍडिशन करायची, आणि जर दोन्ही साइन सारखे असतील, सेम साइन असतील, तर त्या ठिकाणी सबट्रॅक्शन करायचं. तर बघा दोन्ही अपोजिट साइन आहे, तर अपोजिट साइन असल्यामुळे आपण काय करतोय, ऍडिशन करतोय. तर ठीक आहे, तर काय करू आपण इथं लिहू, ऍड 1 and 2. ओके, ऍड 1 and 2. तर सॉल्व्ह करा बघा. लक्षात द्या, 5x + 3y = 9. 5x + 3y = 9, आणि त्याच्यानंतर दुसरं इक्वेशन आहे 2x - 3y = 12. तर या दोन्हीचे करणारे आपण ऍडिशन. तर लक्षात घ्या, ऍडिशन मध्ये काय होतं, हे बघा, +3y मधून -3y गेला तर राहिला काय, 0. त्याच्यातले किती येते, 0 येतो. तर मग इथे बेरीज करा. आपल्याकडे 5x + 2 न्यूमरेटरचा आहे, तो न्यूमरेटरचा कुठे जाईल, डिनॉमिनेटरला. 7x = 21 लिहिला आपण. 7 न्यूमरेटरचा कुठे गेला, डिनॉमिनेटरला. तर डिनॉमिनेटरला गेल्यानंतर किती आला, 21/7. तर तिथं आपण लिहू व्हॅल्यू 7 1 जा 7 3 जा 21. तर या ठिकाणी x ची व्हॅल्यू किती आली,
3. जर x ची व्हॅल्यू 3 आली तर आता y ची व्हॅल्यू कशी काढायची, तर काहीच नाही, इक्वेशन 1 मध्ये x ची व्हॅल्यू पुट करा किंवा इक्वेशन 2 मध्ये x ची व्हॅल्यू पुट करा. कोणत्याही इक्वेशन मध्ये पुट करू शकता, 1 मध्ये पुट करा अथवा 2 मध्ये पुट करा. तर चला आपण काय करू, 1 मध्ये पुट करण्याचा प्रयत्न करू. 1 इक्वेशन काय आपला 5x प्लस 3y इक्वल्स टू किती 9. तर x ची व्हॅल्यू पुट करा याच्यामध्ये 5 ऍज इट इज, तर x ची व्हॅल्यू आहे 3 प्लस 3y इक्वल्स टू 9. इथं काय होईल 5 3 जा 15, 5 3 जा 15 प्लस 3y इक्वल्स टू 9. तर हा प्लस 15 इकडे गेला तर काय होईल मायनस, सो 3y इक्वल्स टू 9 मायनस 15. तर 9 मधून 15 गेला, तर सबट्रॅक्शन करताना काय करतो आपण, ग्रेटर नंबर मधून स्मॉलर नंबर मायनस करतो. 15 मधून 9 गेला तर किती आला -6. इथं आला किती 3y. तर आता जो बघा इथं आलता आपल्याकडे 3y इक्वल्स टू -6. हा 3 जो आहे न्यूमरेटरचा इकडे गेला कुठे जाईल डिनॉमिनेटरला, तर तो काय झाला माहितीये का -6/3. तर 3 1 जा 3, 3 2 जा 6, सो y इक्वल्स टू किती आला -2. तर आपल्याकडे दोन्ही व्हॅल्यू आल्या, x, y इक्वल्स टू याला लिहितो आपण 3, -2. ओके, एक्स आणि वायच्या व्हॅल्यू आल्या. बरं सर ठीक आहे, तुम्ही व्हॅल्यू काढल्या, पण आपण ते चेक कसं करायचं, मला कन्फर्म कसं माहित होईल की ती एक्स आणि वायच्या व्हॅल्यू बरोबर आहेत. तर ह्या व्हॅल्यू काय करायचं, एक्स आणि वायच्या व्हॅल्यू इक्वेशन 1 पुट करा किंवा इक्वेशन 2 पुट करा. ते दोन्ही इक्वेशन सॅटिस्फाय करतं. सॅटिस्फाय केल्यामुळे काय म्हणतो आपण, दिस द रूट ऑफ इक्वेशन. तर बघा चेक करूत आपण पहिल्या याच्यामध्ये काय आपण इथं करतो, मी क्रॉस चेक कसं करायचं. तर त्यासाठी आपण काय करणार, 5x प्लस 3y या इक्वेशन मध्ये आपण x आणि y च्या व्हॅल्यू पुट करणार आहोत. तर 5 ऍज इट इज x ची व्हॅल्यू किती आहे 3 आणि प्लस 3 ऍज इट इज y ची व्हॅल्यू किती आहे -2 इक्वल्स टू किती आला 9. तर बघा मल्टिप्लाय करा किती आलं बघा, 5 3 जा 15 प्लस मायनस 3 2 जा 6 इक्वल्स टू 9. 15 मधून 6 गेला किती आला 9 इक्वल्स टू 9. म्हणजेच काय आला RHS इक्वल्स टू LHS. म्हणजेच आपली इक्वेशन काय होते सॅटिस्फाय होते. आपलं इक्वेशन काय होते सॅटिस्फाय. त्याच्यामुळे म्हणतो आपण दिस इज द एक व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय. सो द रूट्स ऑफ इक्वेशन्स आर रूट्स म्हणल्यापेक्षा आपण त्यांना काय म्हणू, द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय, द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय, the value of x and y are 3 and -2. Okay, this is the right answer for this. Okay, now let's continue to the second question. चला दुसऱ्या प्रश्नाकडे येऊ. समजला का पहिला प्रश्न, सगळ्यांना समजला असेल अशी आशा व्यक्त करतो. ठीक आहे, याच्यामध्ये तिसरं काही नसून फक्त काय करायचं आहे, x किंवा y चा व्हेरिएबल सारखा करायचा आहे, कॉन्स्टंट सारखा करायचा आहे आणि त्याच्यानुसार सॉल्व्ह. चला तर दुसऱ्या प्रश्नाकडे. दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याकडे व्हेरिएबल जो आहे ते व्हेरिएबल आहे ए आणि बी. ओके, तर या ठिकाणी बघा लक्षात, इकडे कोइफिशियंट जर बघितला आपण तर बी चा कोइफिशियंट दोन्ही मध्ये सारखा आहे. तर बघा पहिली इक्वेशन काय आपण लिहून घेऊ. पहिली इक्वेशन आहे आपल्याकडे 3a प्लस 5b इक्वल्स टू किती आहे 26. त्याच्यानंतर दुसरं इक्वेशन आहे आपल्याकडे a प्लस 5b इक्वल्स टू 22. याला इक्वेशन नंबर 1 देऊ, याला आपण इक्वेशन नंबर 2 देऊ. बघा इक्वेशन 1 आणि 2 आपल्याला काय करायचं, सॉल्व्ह करायचं सायमल्टेनियसली. तर याच्यामध्ये काय होतं काय माहितीये का, दोन्ही मध्ये b चा जो काही कोएफिशियंट आहे तो 5b आहे आणि खाली पण 5b आहे. तर आपल्याला इझी जाईल सॉल्व्ह करायला. तर काय करू, याच्यावर आपण पण एक गोष्ट झाली याच्यामध्ये की दोन्ही प्लस आहेत. दोन्ही प्लस असल्या कारणाने आपल्याला काय करायचं, सबट्रॅक्शन करायचं आहे. तर लक्षात घ्या, आपण काय करू माहितीये का, सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1. दोन मधून काय करायचं, एक इक्वेशन काय सबट्रॅक्ट करायचं आहे. तर दोन इक्वेशन काय, दुसरं इक्वेशन काय बघा आपलं a प्लस 5b इक्वल्स टू 22 आणि पहिलं इक्वेशन काय आपलं 3a प्लस 5b इक्वल्स टू 26. आता सबट्रॅक्शन करायचं, तर सबट्रॅक्शन मध्ये काय होतं, जे सेकंड इक्वेशन आहे त्या सेकंड इक्वेशनचे साईन बदलतात. साईन म्हणजे त्याचे चिन्ह बदलतात. तर प्लसचा काय होईल मायनस, प्लसचा काय होईल मायनस, प्लसचा काय होईल मायनस. तर प्लस 5b मायनस 5b काय झाला कॅन्सल. आता ए मधून 3a गेला, तर ए मधून 3a मोठा आहे त्याच्यामध्ये त्याचं जे साईन आहे मायनस, ते मायनस जशाला तसा राहील आणि सबट्रॅक्शन होईल. तर 3a मधून a गेला तर राहिला किती 2a, तर -2
2a. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याकडे 26 आहे, 26 मधून 22 गेला तर 26 मोठा आहे, त्याचा साईन जो आहे तो कंटिन्यू होईल. जो काही मायनस साईन आहे ॲज इट इज आणि 26 मधून 22 गेला तर राहिला किती 4. तर हा न्यूमरेटर मधला -2 जो आहे तो -2 या ठिकाणी काय आहे डिनॉमिनेटर मध्ये, म्हणजे एक इक्वल्स टू काय आला आपल्याकडे -4 डिवायडेड बाय -2. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा मायनस मायनस काय झालं या ठिकाणी प्लस आणि 2 1 जा 2 2 2 जा 4. तर आपली ए ची व्हॅल्यू आली किती आली 2. ओके, ए ची व्हॅल्यू आपल्याकडे 2 आली. तर ए ची व्हॅल्यू जे 2 आहे ते आपण काय करणार इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये कुठेही पुट करा, काही प्रॉब्लेम पडत नाही. ठीक आहे. इक्वेशन आपण 2 मध्ये ती ए ची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करणार आहोत. तर आपण काय करू माहिती आहे का, सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू ऑफ A in equation 2. In equation 2. What is the equation 2? Equation 2 काय आहे? A plus 5B equals to 22. तर याच्यामध्ये A ची व्हॅल्यू पुट करा. A ची व्हॅल्यू किती आहे 2 plus 5B equals to 22. हा प्लस 2 जो आहे तो या ठिकाणी प्लस आहे, पलीकडे गेल्यावर काय होईल मायनस. तर काय झालं पाहिजे बघा 5B equals to 22 minus 2. ओके, आता इथं सबट्रॅक्शन करा. 22 मधून 2 गेला किती राहिला 20. किती राहिला 20. हा 5 जो आहे तो न्यूमरेटरचा कुठे जाईल डिनॉमिनेटरला. सो बी इक्वल्स टू किती आला 20 डिवायडेड बाय 5. तर 5 1 जा 5 5 4 जा 20. तर बी ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे 4. तर अशा प्रकारे या इक्वेशन मधल्या ए आणि बी च्या व्हॅल्यू आपण फाइंड आउट केल्या. तर म्हणजेच काय आपण काय केलं माहिती का, सोल्युशन ऑफ द इक्वेशन इज ओके इज a, b इज इक्वल्स टू किती a ची व्हॅल्यू किती आली 2 आणि b ची व्हॅल्यू किती आली 4. ओके, दिस इज द सोल्युशन ऑफ द इक्वेशन. हे लक्षात ठेवा, सोल्युशन म्हणजेच काय त्याचा आन्सर आहे सोल्युशन म्हणजे. ओके, ठीक आहे. केमिस्ट्री मधलं सोल्युशन न कन्सिडर करता इकडे मॅथमॅटिक्स मधलं सोल्युशन म्हणजे उत्तर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा समोरचा प्रश्न घेऊ आपण. समोरचा प्रश्न जो आहे आपला तो कोणता आहे बघा, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे काय x प्लस 7y इक्वल्स टू 10 आणि दुसरं इक्वेशन आहे 3x मायनस 2y इक्वल्स टू 7. चला तर ह्या दोन्ही सायमल्टेनियस इक्वेशन आपण काय करणार आहोत सॉल्व्ह करणार आहोत. पण या इक्वेशन मध्ये एक तुम्हाला काहीतरी कॉन्फ्लिक्ट दिसत असेल की याच्यामध्ये x चा कोएफिशियंट किंवा y चा कोएफिशियंट दोन्ही सारखे नाही. ठीक आहे. तर x चा कोएफिशियंट इथे किती आहे 1 आहे, इथे किती आहे 3 आहे आणि या ठिकाणी y चा कोएफिशियंट किती आहे 7 आहे, या ठिकाणी y चा कोएफिशियंट आहे 2. ओके, तर दोन्ही पैकी x आणि y पैकी कोणाचा तरी एक कोएफिशियंट आपल्याला काय करणं आहे सॉल्व्ह म्हणजे सारखा करणं आहे. तर ज्यावेळेस आपण सारखा करतो त्याच्यावर तुम्ही प्रोसेस अप्लाय करू शकता. इव्हन तो मल्टिप्लाय करू शकता किंवा डिव्हिजन करू शकता. तर या ठिकाणी काय करायचं आपल्याला, या ठिकाणी 3 जर आणला इक्वेशन 1 मध्ये, याला इक्वेशन 1 देऊ आणि याला इक्वेशन नंबर 2. तर इक्वेशन 1 मध्ये जर या ठिकाणी जर 3 आणला तर काय होईल यांचा कोएफिशियंट सारखा होईल. तर चला लक्ष द्या इकडं. तर इक्वेशन 1 ला काय करतो मी 3 न मल्टिप्लाय करतो. ठीक आहे. तर इक्वेशन 1 ला आपण कशाने मल्टिप्लाय करणार आहोत, इक्वेशन 1 मल्टिप्लाय बाय 3. ओके, इक्वेशन 1 ला 3 ने मल्टिप्लाय करू बघा किती येते 3 1 जा 3 म्हणजेच किती आला 3x, 3 7 जा किती आला 21y आणि 3 10 जा किती आला 30. इक्वेशन याला नंबर देऊ आपण 3. ठीक आहे. तर आपल्याकडे इक्वेशन 2 आणि 3 मध्ये बघा कोएफिशियंट सारखे आलेत. तर इक्वेशन 2 आणि 3 घ्या. तर इक्वेशन 2 आणि 3 चा काय करू माहिती आहे का, ते दोन्ही प्लस आहेत. तर प्लस असल्या कारण पुन्हा काय करायचं आहे सबट्रॅक्शन करायचं. काय करायचं आहे सबट्रॅक्शन. तर बघा सबट्रॅक्शन ऑफ 2 and 3. जर सबट्रॅक्शन नसेल लिहायचं तर तुम्ही डायरेक्टली काय करू शकता सॉल्विंग 2 and 3. ठीक आहे, सॉल्विंग 2 and 3. ओके, सेकंड इक्वेशन काय बघा, सेकंड इक्वेशन आहे बघा 3x मायनस 2y इक्वल्स टू किती आहे 7 आणि थर्ड इक्वेशन काय बघा 3x प्लस 21y इक्वल्स टू किती 30. ठीक आहे.
तर याचा आपल्याला काय करायचं आहे, सबट्रॅक्शन करायचं आहे. सबट्रॅक्शन मध्ये काय होतंय, तुम्हाला ऑलरेडी मागच्या इक्वेशन मध्ये सांगितलं की सबट्रॅक्शन मध्ये जे काही सेकंड इक्वेशन आहे त्याचे साइन बदलतात. प्लसचा काय होईल मायनस, तर या ठिकाणी प्लसचा मायनस झाला, प्लसचा मायनस झाला, प्लसचा मायनस. ठीक आहे, तर प्लस 3x मायनस 3x काय झाला कॅन्सल. या ठिकाणी दोन्ही मायनस आहे, तर मायनस मध्ये दोन्ही जर मायनस असेल तर त्या ठिकाणी ऍडिशन होत असते. काय होत असते ऍडिशन. तर -2y आणि -21y तर किती झाले 21 + 2 म्हणजे किती 23y. ओके, तर 30 मधून या ठिकाणी प्लस आहे एक मायनस आहे, तर या ठिकाणी काय करायचं सबट्रॅक्शन करायचं. 30 मधून 7 गेला किती राहिला, 30 मधून 7 गेला -23. ओके, हा न्यूमरेटरचा 23 इकडे आला तर काय होईल डिनॉमिनेटरला. सो y = -23 डिवायडेड बाय -23. -23 कॅन्सल. सो y = किती आला 1. y ची व्हॅल्यू किती आली 1. हीच y ची व्हॅल्यू काय करायची पुट करायची इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये. 1 किंवा 2 मध्ये पुट करा. तर बघा पहिलं इक्वेशन काय करू आपण माहिती आहे का, सबस्टिट्यूटिंग व्हॅल्यू ऑफ y इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये आपण पुट करू. इक्वेशन 1 काय आपल्याकडे x + 7y = 10. तर पुट करा व्हॅल्यू y ची. बघा x + 7 ॲज इट इज, y ची व्हॅल्यू किती आहे 1 = 10. x बघा या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करा. 7 × 1 = 7, x ॲज इट इज राहील 7 × 1 = 7 = 10. हा +7 पलीकडे गेलात काय होईल मायनस. सो x = किती आला 10 - 7. सो x = 10 मधून 7 गेला किती राहिला 3. सो द सोल्युशन ऑफ इक्वेशन काय आला, सोल्युशन ऑफ इक्वेशन इज बघा x, y = 3, y ची व्हॅल्यू किती आली 1. ओके ठीक आहे, x, y = किती आला 3, 1. ठीक आहे, एक छोटासा माझा प्रश्न आहे सगळ्यांना, बघा लक्ष इकडं. हे x, y लिहितो आपण. ओके, x, y याला कंबाईनली मॅथमॅटिक्स मध्ये काय म्हणतात कोण सांगते, लक्षात घ्या. याला x, y ला मॅथमॅटिक्स मध्ये काय म्हणलं जातं. ठीक आहे, तर याला मॅथमॅटिक्स मध्ये आपण म्हणतो ऑर्डर पेअर. व्हॉट इज कॉल्ड दिस ऑर्डर पेअर. इवन दो 10th स्टँडर्ड मध्ये कोणी या गोष्टी सांगत नाही. का माहिती आहे का, कारण की हा ऑर्डर पेअर जो आहे, ऑर्डर पेअर 11th 12th ला इंट्रोड्यूस होतात. त्याच्यामुळे आता सांगून द्यायलो x, y याला कंबाईनली आपण म्हणतो ऑर्डर पेअर. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपला दुसरा प्रश्न होता. चला या आपण तिसऱ्या प्रश्नाकडे बघू. तिसरा प्रश्न काय म्हणतो बघा. ठीक आहे, तर तिसऱ्या प्रश्नामध्ये बघा आपल्याकडे काय आहे 2x - 3y = 9 आणि नंतर 2x + y = 13. याला इक्वेशन नंबर 1 देऊ, याला इक्वेशन नंबर 2 देऊ. तर याच्यामध्ये ऑलरेडी काय केलं माहितीये का, x चा जो काही कोएफिशियंट आहे, x चा कोएफिशियंट सेम आहे. ठीक आहे, तर आपल्याला सॉल्व्ह करायला इझी जाईल. x चा कोएफिशियंट किंवा y चा कोएफिशियंट जर सारखा असला तर आपण ऑब्विसली काय करतो इझिली सॉल्व्ह करतो. तर बघा लक्ष द्या याला कसं सॉल्व्ह करता येईल. तुम्ही सॉल्विंग 1 अँड ओके इक्वेशन 1 अँड 2. इक्वेशन 1 काय बघा 2x - 3y = 9 आणि दुसरं इक्वेशन आहे 2x + y = 13. ठीक आहे, तर याच्यामध्ये पण काय माहिती आहे का 2x आहे ना, त्याचा साइन सारखा आहे म्हणजे प्लस प्लस आहे. तर प्लस असेल किंवा मायनस असेल तर त्या ठिकाणी काय करायचं आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे. तर सबट्रॅक्शन करत असताना याचे साइन बदलतात. तर प्लसचा काय झाला मायनस, प्लसचा काय झाला मायनस, प्लसचा काय झाला मायनस. ठीक आहे, इथे जर मायनस असला तर प्लस झाला असता. ओके ठीक आहे, तर +2x - 2x काय झाला कॅन्सल. तर इथं बघा आपल्याकडे काय राहिला 3y आणि हा पुन्हा -y आला. तर मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी मायनस असेल तर आपण त्याची काय करतो ऍडिशन करतो. तर -3y - y म्हणजे किती झाला -4y. ओके, इथं प्लस मायनस आहे तर 13 मधून 9 आपल्याला सबट्रॅक्ट करावं लागेल. 13 मधून 9 गेला तर आपल्याकडे किती येतो -4. कारण की मोठा साइन मोठा कोणता आहे 13 आहे. 13चा साइन काय मायनस, त्याच्यामुळे मायनस काय केला कॅरी केला जशाल तसा. ओके, तर -y = ॲज इट इज हा -4 जो न्यूमरेटर जातो या ठिकाणी काय येईल डिनॉमिनेटरला येईल. ठीक आहे, लक्षात घ्या -4 डिवायडेड बाय -4 कॅन्सल. सो y = किती आला +1. ओके, y ची व्हॅल्यू आली आपल्याकडे. तर y ची व्हॅल्यू आल्यानंतर आपल्याला x ची व्हॅल्यू इझिली निघते. तुम्हाला माहिती आहे y ची व्हॅल्यू काय करायची इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये कुठे पुट करा त्या ठिकाणी तुम्हाला कशाची व्हॅल्यू निघेल x ची व्हॅल्यू निघेल. ठीक आहे, तर आपण काय करू इक्वेशन 2 मध्ये पुट करू. इक्वेशन 2 काय बघा आपला 2x + y = 13. तर याच्यामध्ये कशाची व्हॅल्यू पुट करायची y ची व्हॅल्यू पुट करा. बघा y ची व्हॅल्यू काय ठीक आहे
2x ॲज इट इज, वायची व्हॅल्यू आपल्याकडे किती आहे 1 आहे, 1 पुट करा या ठिकाणी, किती आला बघा 13, हा +1 इकडे प्लस आहे, पलीकडे गेलात काय होईल मायनस, सो काय येणार माहिती आहे का 13 - 1, इकडे 2x जशाला तसा, 13 मधून 1 गेला किती राहिला 12, तर या ठिकाणी 2x आज जशाला तसा, हा 2x मधला जो 2 आहे तो न्यूमरेटरचा इकडे कुठे गेला डिनॉमिनेटरला, सो x इक्वल्स टू किती आला माहिती आहे का 12 डिवायडेड बाय 2, 12 डिवायडेड बाय 2, ओके याला डिवाइड करा, 2 1 जा 2, 2 6 जा 12, सो x इक्वल्स टू किती आला 6, दॅट इज द व्हॅल्यू ऑफ x, ओके. तर याचं सोल्युशन काय लिहिता येईल आपल्याला माहिती आहे का, द सोल्युशन ऑफ इक्वेशन इज ओके ऑर्डर पेअर x, y इक्वल्स टू किती आला, x ची व्हॅल्यू 6, y ची व्हॅल्यू किती आली, y ची व्हॅल्यू आली 1, ओके. जर समजा फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी काही असतात बघा, एक म्हणजे त्यांच्याकडे प्रत्येकाकडे समजा एक माणूस तर तो 1.5 असतो, म्हणजे 1.5 म्हणजेच काय त्याला डबल नॉलेज जरा जास्त असतं, ठीक आहे. तर तशा विद्यार्थ्यांसाठी क्रॉस चेक कसा करायचा, म्हणजे ठीक आहे बाबा सर तो प्रश्न काढला तुम्ही, ठीक आहे काय गोष्ट x ची व्हॅल्यू काढली, y ची व्हॅल्यू काढली, मग कशामुळे आम्ही समजायचं की x ची व्हॅल्यू तीच आहे आणि y ची व्हॅल्यू तीच आहे, तर ठीक आहे हे लक्ष द्या इकडं, त्याला आपण क्रॉस चेक करू. कसा क्रॉस चेक करणार माहिती आहे का, तुम्हाला पहिला प्रश्न सांगितलं होतं मी क्रॉस चेक कसा करायचा, तर काहीच नाही, कोणतं इक्वेशन उचला दोन्हीपैकी एक, ठीक आहे, कोणतं इक्वेशन उचला, समजा फॉर एक्झाम्पल दुसरं इक्वेशन उचललं आपण 2x + y इक्वल्स टू 13, तर याच्यामध्ये ज्या x आणि y च्या व्हॅल्यू ज्या काढल्यात त्या जशाला तसा पुट करा, ठीक आहे. तर 2 जशाला तसा, x ची व्हॅल्यू काढली आपण 6 जशाला तशी लिहिली, y ची व्हॅल्यू काढली आपण 1 जशाला तशी लिहिली, इक्वल्स टू 13, याला सॉल्व्ह करा बघा किती झाला, sin 2 जा 12 आणि 12 + 1 इक्वल्स टू किती आला 13, तर 12 + 1 म्हणजेच किती आला माहिती आहे का 13 इक्वल्स टू 13, म्हणजेच काय RHS इक्वल्स टू LHS, म्हणजे इक्वेशन काय झाला सॅटिस्फाय, RHS इक्वल्स टू काय झाला LHS, इक्वेशन झाला सॅटिस्फाय. त्याच्यामुळे जर RHS इक्वल्स टू LHS येत असेल तर व्हॅल्यू x आणि y च्या बरोबर आहेत. अंडरस्टूड, काही प्रॉब्लेम याच्यामध्ये, ठीक आहे. दोन्ही व्हॅल्यू काय आल्या इक्वल, म्हणजे दोन्ही साईड काय आल्या इक्वल, म्हणजे x आणि y ची व्हॅल्यू आपल्या काय आता सारख्या आहे, ठीक आहे. चला लक्ष द्या इकडं, समोरचा प्रश्न बघू, ठीक आहे. हा प्रश्न समजला असेल मी आशा व्यक्त करतो. समोरचा प्रश्न काय बघा, समोरच्या प्रश्नामध्ये आपल्याकडे व्हेरिएबल 2 आहेत, कोणते m आणि n, ठीक आहे. m आणि n व्हेरिएबल आहेत, तर m आणि n व्हेरिएबल आपण कसे सॉल्व्ह करणार बघा, लक्ष द्या इकडं. इक्वेशन लिहितो मी 5m - 3n इक्वल्स टू 19, याला इक्वेशन नंबर देतो 1, आणि त्याच्यानंतर दुसरं इक्वेशन आहे आपल्याकडे m - 6n इक्वल्स टू -7 इक्वल्स टू -7, ठीक आहे. तर या दोन्ही इक्वेशनला आपल्याला सॉल्व्ह करायचं. कोएफिशियंट बघा, कोएफिशियंट सारखा आहे का, तर या दोन्हीमध्ये कोएफिशियंट सारखा नाहीये, तर त्याच्यामुळे काय करता येईल, या ठिकाणी m चा कोएफिशियंट 5 आहे, या ठिकाणी m चा कोएफिशियंट 1 आहे, या ठिकाणी n चा कोएफिशियंट 3 आहे, या ठिकाणी n चा कोएफिशियंट 6 आहे, ओके. दोन्हीचा सारखा नाही, त्याच्यामुळे आपण काय करणार आहे, कोण दोघाचा कोणाचा एक सारखा करणार आहे. तर मी जर समजा इथं 5 आणला तर कोएफिशियंट काय होईल सेम. जर या ठिकाणी 5 जर आणायचं असेल तर त्या ठिकाणी काय करायचं आपल्याला 5 ने मल्टिप्लाय करायचं इक्वेशन 2 ला. तर 5 ने मल्टिप्लाय करू, इक्वेशन 2 मल्टिप्लाय बाय 5 ओके. 5 ने मल्टिप्लाय करा बघा, 5 1 जा 5 म्हणजेच किती आला 5m, 5 6 जा 30 म्हणजे 30n, आणि -5 7 जा मायनस किती आला 35, इक्वेशन नंबर 3. 5 7 जा 35, हा इक्वेशन 3 आला. 5 ने प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय केला, 5 6 जा 30, 5 7 जा 35, ठीक आहे. तर आपण काय करणार आहे म्हणजे इक्वेशन 1 आणि 3 सॉल्व्ह करणार आहेत. इक्वेशन 1 आणि 3 म्हणजेच काय लिहिणार आपण, सॉल्विंग इक्वेशन 1 and 3, ओके. 1 and 3. इक्वेशन 1 काय बघा, इक्वेशन 1 आहे 5m - 3n इक्वल्स टू 19, आणि त्याच्यानंतर दुसरं थर्ड इक्वेशन आहे 5m - 30n आणि इक्वल्स टू -35, ओके. तर या ठिकाणी दोन्ही प्लस प्लस आले परत एकदा, तर प्लस प्लस आल्यावर काय करतो आपण, दोन्ही सेम असेल तर सबट्रॅक्शन करतो, अपोजिट असेल तर ऍडिशन करतो. सबट्रॅक्शन करत असताना तुम्हाला माहिती आहे साइन चेंज होतात, प्लसचा झाला मायनस, या ठिकाणी मायनस आला, मायनसचा झाला प्लस, या ठिकाणी परत मायनस आला, मायनसचा झाला प्लस, ओके. त्याच्यानंतर 5m मधून 5m गेला, राहिला 0, याची गरज नाही आहे. 30n मधून 3n गेला, म्हणजेच किती राहिला 27n. आता इथे प्लस का दिला, कारण की 30 हा जो आहे तो प्लस आहे, ठीक आहे. मोठ्या नंबरचा आपण काय करतो साइन देतो, ठीक आहे. इक्वल्स टू 35 + 19,
35 प्लस 19 दोन्हीचे काय करायचं सम करायचं. बघा किती आला सम, हा किती आला 14 4 आला जशाल तसा, आणि इथे किती आला बघा 1 म्हणजे किती आला 54. ओके तर बघा 27 n इक्वल्स टू आला 54. हा 27 न्यूमरेटरचा कुठं जाईल डिनॉमिनेटरला. सो n इक्वल्स टू आला 54 डिवायडेड बाय 27. तर 27 1 जा 27, 27 2 जा 54. सो n इक्वल्स टू किती आला 50, n इक्वल्स टू किती आला 2 आला. n इक्वल्स टू 2 आपल्याकडे आन्सर आला. n इक्वल्स टू 2. ठीक आहे, n ची व्हॅल्यू आपल्याकडे आली. तर n ची व्हॅल्यू जर आपल्याकडे आली तर काय करायचं माहिती आहे का, आपल्याकडे n ची व्हॅल्यू काय करायची, इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये कुठेही पुट करा, तुम्हाला m ची व्हॅल्यू निघेल. ठीक आहे, तर आपण काय करू माहिती आहे का, युजिंग व्हॅल्यू ऑफ n, युजिंग व्हॅल्यू ऑफ n इन इक्वेशन 1 किंवा 2, तर आपण काय करू 1 मध्ये पुट करू. ठीक आहे, इक्वेशन 1. तर इक्वेशन 1 काय आपल्याकडे 5m मायनस 3n इक्वल्स टू 19. ओके, याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायची काय याची n ची. ठीक आहे, 5m ॲज इट इज मायनस 3 n ची व्हॅल्यू पुट करा. n ची व्हॅल्यू किती आहे 2 आहे इक्वल्स टू 19. सॉल्व करा, मल्टिप्लिकेशन करा, 3 2 जा 6 इक्वल्स टू 19. मायनस 6 या ठिकाणी मायनस आहे, पलीकडे गेलात काय होईल प्लस. तर किती बघा किती आला 5m इक्वल्स टू 19 प्लस 6. तर 5m इक्वल्स टू किती आला, ॲडिशन करा, 19 प्लस 6 किती आले 25. तर हा em ॲज इट इज 25 जो न्यूमरेटरचा 5 जो आहे तो कुठे जाईल डिनॉमिनेटरला. 5 1 जा 5, 5 5 जा 25. सो m इक्वल्स टू किती आला 5. तर या ठिकाणी आपण m ची व्हॅल्यू काढली आणि दुसरी व्हॅल्यू कायची काढली, n ची सुद्धा व्हॅल्यू काढली. बघा m आपल्याकडे आहे, त्याच्यानंतर n सुद्धा आपल्याकडं आहे. ठीक आहे, तर काय करायचं माहिती आहे का, शेवटी आन्सर लिहावा लागेल आपल्याला, प्रत्येक वेळेस आन्सर लिहायचा बोर्डमध्ये. ठीक आहे, द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन, द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन इज m, n इक्वल्स टू 5, ओके दॅट इज द आन्सर ऑफ द गिवन क्वेश्चन. ओके ठीक आहे, तर या ठिकाणी काय आला ऑर्डर पेअर काय आली m n इक्वल्स टू 5, 2. दॅट इज द आन्सर. ठीक आहे, हा प्रश्न झाला. त्याच्यानंतर आता बघा लक्ष तिकडं, हा 4था प्रश्न होता. समोरचा बघू आपण कितवा प्रश्न, 5वा प्रश्न. 5वा प्रश्न काय म्हणते बघा, 5वा प्रश्न आहे आपल्याकडे 5x प्लस 2y इक्वल्स टू -3. तर x प्लस 5y इक्वल्स टू y आपल्याकडे 4. याला इक्वेशन नंबर 1 देऊ, याला इक्वेशन नंबर 2 देऊ. आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला बघा, या ठिकाणी व्हेरिएबल आपल्याकडे x आणि y आहे. तर आपल्याला कोणाचाही एकाचा काय करायचा, व्हेरिएबल सारखा कॉन्स्टंट सारखा करायचा, व्हेरिएबलचा कॉन्स्टंट. या ठिकाणी x चा कोएफिशियंट 5 आहे, या ठिकाणी x चा कोएफिशियंट 1 आहे. तर इथं काय करू आपण 5 ने मल्टिप्लाय करू. ठीक आहे, तर 5 ने मल्टिप्लाय करता कोणत्या इक्वेशनला, सेकंड इक्वेशनला. तर इथं काय करू आपण माहिती आहे का, इक्वेशन 2 मल्टिप्लाय बाय 5. ओके, तर मल्टिप्लाय करा 5 ने. 5 1 जा 5, तर किती आला 5x, 5 5 जा किती आला 25y, आणि त्याच्यानंतर 5 इक्वल्स टू 5 4 जा 20. याला इक्वेशन नंबर देऊ आपण 3. प्रत्येक टर्मला 5 ने मल्टिप्लाय केला बघा, 5 1 जा 5, 5 5 जा 25, 5 4 जा 20. ओके, आता काय करायचं, इक्वेशन 1 आणि 3 सॉल्व्ह करायचं आहे. तर काय करू आपण, सॉल्विंग इक्वेशन 1 and 3. ओके, इक्वेशन 1 काय बघा आपल्याकडे, इक्वेशन 1 आहे आपल्याकडे 5x प्लस 2y इक्वल्स टू -3. आणि इक्वेशन 3 आहे आपल्याकडे 5x प्लस 25y आणि इक्वल्स टू किती 20. हां, या दोन्हीला सॉल्व्ह करतोय, तर ऑब्विसली दोन्ही प्लस आहेत, त्याच्यामुळे काय करतोय आपण सबट्रॅक्शन करतोय. सबट्रॅक्शन मध्ये साइन बदलतात, प्लसचा होतंय मायनस, प्लसचा होतंय मायनस, प्लसचा होतंय मायनस. ठीक आहे, प्लस 5x मायनस 5x काय झाला कॅन्सल. तर इथं बघा 25 हा मायनस आहे, 2 हा प्लस आहे. तर प्लस मायनस आला, सबट्रॅक्शन करतो, ग्रेटर नंबर मधून स्मॉलर नंबर मायनस करायचा आणि ग्रेटरचा साइन द्यायचा. 25 मधून 2 गेला, किती आला 23. मोठा 25 आहे, त्याचा साइन मायनस ॲज इट इज, y ॲज इट इज. नंतर 20 मायनस आहे आणि 3 पण मायनस आहे, तर मायनस मायनस मध्ये सब ॲडिशन होतो, ॲडिशन करतो आपण, मायनस साइन जशाला तसा ठेवतो. 20 प्लस 3 म्हणजेच किती आला 23. ठीक आहे, सो y इक्वल्स टू आला 23 डिवायडेड बाय 23 काय झाला कॅन्सल. सो y ची व्हॅल्यू किती आली, y ची व्हॅल्यू आली किती आला 1, y ची व्हॅल्यू 1, y इक्वल्स टू आला 1. ठीक आहे, y ची व्हॅल्यू आली 1.
तर आपण काय करणार माहिती आहे का, वायची व्हॅल्यू काय करणार इक्वेशनमध्ये पुट करणार आहोत. कोणत्या इक्वेशनमध्ये? ठीक आहे, वायची व्हॅल्यू आपल्याकडे 1 आली. ही व्हॅल्यू जी आहे तर आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करू किंवा 2 मध्ये पुट करू. ओके, 1 किंवा 2 मध्ये. तर काय करू माहिती आहे का, युजिंग व्हॅल्यू ऑफ y इन इक्वेशन 1 किंवा 2 किंवा 3 कोणत्या कशामध्ये पुट करा, 1 2 3 कोणतं इक्वेशन घ्या. तर 2 मध्ये, ठीक आहे, 2 मध्ये पुट करू आपण. ठीक आहे, 2 इक्वेशन, सेकंड इक्वेशन काय, x + 5y इक्वल्स टू किती आहे 4. x + 5y इक्वल्स टू 4. हे y ची व्हॅल्यू पुट करा त्याच्यात. x ॲज इट इज 5, y ची व्हॅल्यू आहे 1 इक्वल्स टू 4. तर किती आला, 5 1 जा 5 प्लस 5 आला इक्वल्स टू 4 आणि x ॲज इट इज प्लस 5 या ठिकाणी प्लस आहे, पलीकडे गेलात काय होईल मायनस. सो x इक्वल्स टू किती आला 4 - 5. सो x इक्वल्स टू 4 मधून 5 गेला म्हणजे 5 मधून 4 गेला किती आला 1. मोठा 5 आहे त्याचा साइन मायनस आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी x चा साइन दिला -1. त्याच्यामुळे काय लिहिणार आपण सोल्युशन ऑफ इक्वेशन, द सोल्युशन ऑफ इक्वेशन इज x, y इज इक्वल्स टू किती x ची व्हॅल्यू -1, -1, ओके, -1, हे काय सोल्युशन आहे इक्वेशनचं. ठीक आहे, हा पण क्वेश्चन सॉल्व्ह झाला. मला आशा आहे की हा प्रश्न सुद्धा समजला असेल. काही नाही, या ठिकाणी काय करायचं आहे, फक्त एक्सचा किंवा वायचा दोन्हीपैकी एकाचा काय करायचा कोइफिशियंट सारखा करायचा. कोइफिशियंट सारखा करून त्या कोइफिशियंटला काय करायचा एलिमिनेट करायचा. आणि एलिमिनेट केल्यामुळं या प्रोसेसचं नाव आहे, मी ऑलरेडी सांगितलंय पण तरी नाव सांगतो. एलिमिनेट केल्यामुळे याला म्हणतो आपण एलिमिनेशन मेथड. अशा आपल्याकडे 3 मेथड येतात इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या. एलिमिनेशन आहे, दुसरी काय ग्राफिकल मेथड आहे आणि तिसरी काय क्रॅमर्स मेथड आहे. ऑलरेडी आय वॉज इन्फॉर्म यू इन फर्स्ट लेक्चर. ओके, तर या मेथडला काय म्हणतो आपण एलिमिनेशन. तर एलिमिनेशन कशामुळे म्हणतो, कारण की आपण काय करतोय व्हेरिएबल एक एलिमिनेट करतोय इक्वेशन मधून आणि त्याच्यानुसार एकाची व्हॅल्यू काढतोय आणि ती व्हॅल्यू पुट करून दुसरीची व्हॅल्यू काढतोय. ठीक आहे, समोरचा प्रश्न बघू आपण. समोरचा प्रश्न काय बघा, लक्ष द्या इकडं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे थोडा टिपिकल आहे पण एवढा बी टिपिकल नाही, लक्षात घ्या इकडं. पहिला काय 1/3x + y इक्वल्स टू 10/3, याला इक्वेशन नंबर 1 देऊ. आणि दुसरं इक्वेशन आहे 2x + 1/4y आणि इक्वल्स टू 11/4, याला इक्वेशन नंबर 2 देऊ. तर बघताना दर्शक अवघड वाटतंय, काहीतरी डिनॉमिनेटर मध्ये टाकलंय, काहीतरी मेकअप केलाय, पण काही नाहीये, नॉर्मल आहे, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, काय करायचं बघा, लक्ष द्या इकडं. आपलं लक्ष कुठं असलं पाहिजे, डिनॉमिनेटरकडे असलं पाहिजे. डिनॉमिनेटर किती आहे बघायचं. ठीक आहे, तर डिनॉमिनेटर दोन्हीमध्ये पहिल्या इक्वेशन मध्ये काय डिनॉमिनेटर 3 आहे, तर 3 आहे. तर 3 न काय करतो आपण सगळ्या टर्मला मल्टिप्लाय करून घ्यायचं. सगळ्या टर्मला काय करायचा मल्टिप्लाय. तर इथं काय करणार आपण इक्वेशन 1 मल्टिप्लाय बाय 3. ओके, मल्टिप्लाय करा पहिल्या इक्वेशनला. 3 × 1/3x, त्याच्यानंतर 3 × y, नंतर 10/3 × 3. ओके, तर काय करणार डिनॉमिनेटर निघून जाते बघा, लक्षात. 3 3 कॅन्सल, राहिला काय x, नंतर 3 × y म्हणजेच किती आला 3y, 3 कॅन्सल म्हणजे राहिला काय 10. इक्वेशन नंबर याला देऊ आपण 1 2 3, याला इक्वेशन नंबर 3 दिला आपण. ओके, त्याच्यानंतर सेकंड इक्वेशन आहे आपलं. सेकंड इक्वेशन 2x + 1/4y इक्वल्स टू 11/4. तर या ठिकाणी डिनॉमिनेटर मध्ये किती आहे 4 आहे. तर आपण काय करायचं माहिती आहे का, जे 4 आहे ते 4 न काय करायचं पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करायचा. ठीक आहे, तर काय करू आपण इक्वेशन 2 मल्टिप्लाय बाय 4. ओके, इक्वेशन 2 मल्टिप्लाय बाय 4. तर इक्वेशन 2 ला मल्टिप्लाय करा. 4 × 2x प्लस नंतर इथं काय 4 × 1/4y नंतर 4 × 11/4 करा मल्टिप्लाय. 4 2 जा 8x, 4 4 कॅन्सल राहिला काय y, 4 4 कॅन्सल राहिला काय 11. याला इक्वेशन नंबर देऊ आपण 4. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याकडे इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर काय आला 4. तर इक्वेशन नंबर 3 काय बघा, इक्वेशन नंबर 3 आपल्याकडे x + 3y इक्वल्स टू 10 आणि दुसरं इक्वेशन आहे 8x + y
इक्वल्स टू 11. ओके, याला 3 देऊ आणि याला 4 देऊ. तर आता पुन्हा काय करायचं, याचा कोएफिशियंट सारखा आहे का चेक करायचं. तर कोएफिशियंट अजून पण सारखा आलेला नाहीये. या ठिकाणी वायचा कोएफिशियंट 3 आहे, या ठिकाणी वायचा कोएफिशियंट 1 आहे. तर मी काय करतो, वायचा कोएफिशियंट छोटा आहे म्हणून त्याला सेम करण्याचा प्रयत्न करतो. तर चला इक्वेशन 4 ला काय करू, परत इक्वेशन 4 मल्टिप्लाय बाय किती ना 3 न मल्टिप्लाय करायचा आहे. इथं 3 आहे तर 3 न मल्टिप्लाय करा. तर बघा किती आला, 3 8 जा 24, नंतर 3 1 जा 3 आणि नंतर 3 11 जा 33. याला इक्वेशन नंबर दिला देऊ 5. ओके, तर आपल्याकडे 3 आणि 5 मध्ये बघितलं तर वायचा कोएफिशियंट सारखा दिसेल तुम्हाला. तर आपल्याला काय करायचं आहे, इक्वेशन 3 आणि 5 सॉल्व्ह करायचं आहे. तर मी काय करतो, सॉल्विंग इक्वेशन 3 and 5. ओके, इक्वेशन 3 and 5. तर बघा इक्वेशन 3 काय बघा, इक्वेशन 3 आहे x + 3y = 10 आणि इक्वेशन 5 आहे आपल्याकडे 24x + 3y = 33. तर बघा या ठिकाणी दोन्ही प्लस आहेत, प्लस असल्यामुळे परत काय करणार आपण, सबट्रॅक्शन करणार. या ठिकाणी सबट्रॅक्शन करायचं तर साइन बदलतात, प्लस होईल मायनस, प्लस होईल मायनस, प्लस होईल मायनस. तर प्लस 3y मायनस 3y काय झाला, कॅन्सल. राहिला इथं x आणि मायनस 24x. तर x मधून 24x गेला, राहिला किती माहिती का, मायनस 23x. काय की सबट्रॅक्शन होते, 24 मधून 1 गेला किती राहिला 23. नंतर 33 मधून 10 गेला तर राहिला 23. हा न्यूमरेटरचा 23 इकडे आला डिनॉमिनेटरला. सो x इक्वल्स टू आला 23 डिवायडेड बाय मायनस 23 कॅन्सल. सो x इक्वल्स टू किती आला 1. x ची व्हॅल्यू आपल्याकडे 1 आली. तर ही x ची व्हॅल्यू परत काय करायची, तुम्ही 1 2 3 4 कोणत्याही इक्वेशन मध्ये टाका 5th पर्यंत. 1 2 3 4 5 या कोणत्याही इक्वेशन मध्ये कशाची व्हॅल्यू टाकायची, x ची. तुम्हाला कशाची व्हॅल्यू निघेल, y ची. ठीक आहे, तर आपण काय करू माहिती आहे का, x ची व्हॅल्यू 3rd इक्वेशन मध्ये टाकू आपण. युजिंग व्हॅल्यू ऑफ x इन इक्वेशन 3rd. ओके, इक्वेशन 3rd काय आपल्याकडे, इक्वेशन 3 आपल्याकडे x + 3y = 10. तर x ची व्हॅल्यू पुट करा. x ची व्हॅल्यू आपल्याकडे 1 आहे, प्लस 3y = 10. हा प्लस 1 पलीकडे गेला, प्लस 1 पलीकडे गेल्यावर काय होईल, 3y = 10 - 1. तर 10 - 1 मधून किती, 10 मधून 1 गेला किती राहिला 9. तर 3y इक्वल्स टू किती आला 9. हा परत न्यूमरेटरचा जो 3 आहे, न्यूमरेटरचा 3 इकडे कुठे गेला, डिनॉमिनेटर मध्ये गेला. सो y इक्वल्स टू आला 9 डिवायडेड बाय 3. 3 1 जा 3, 3 3 जा 9. सो y इक्वल्स टू आला 3. तर काय आला आपल्याकडे, x आणि y च्या व्हॅल्यू दोन्ही आल्या. म्हणजेच काय म्हणणार आपण, द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन इज x, y इक्वल्स टू x ची व्हॅल्यू 1, 3 x 1, 3 गिवन द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन इज 1, 3. ठीक आहे सर, मग ठीक आहे, आता तुम्ही म्हणलात काही प्रॉब्लेम नाही. पण x च्या व्हॅल्यू जर मी समजा इक्वेशन 1 मध्ये टाकला x आणि y ची व्हॅल्यू, तर सॅटिस्फाय होईल का, 100% होईल. बघा लक्ष द्या. हा, इक्वेशन 1 काय आपल्याकडे 1/3x प्लस किती आहे y इक्वल्स टू 10/3. तर चेक करा बघा किती आलं. हा, तर x ची व्हॅल्यू बघा, x ची व्हॅल्यू किती आहे 1/3 × 1 प्लस y ची व्हॅल्यू किती आहे 3 इक्वल्स टू 10/3. चेक करा, 1/3 ॲज इट इज प्लस 3 × 10/3. याला डिनॉमिनेटर सेम करायचं कसं माहिती आहे तुम्हाला, 3 3 जा याचा आणि याचा मल्टिप्लाय करा, याचा आणि याचा मल्टिप्लाय करा. 3 3 जा 9, 9 + 1 किती झाला 10, 10/3 इक्वल्स टू 10/3. हेन्स प्रूव्ह. ओके, RHS इक्वल्स टू LHS, म्हणजेच आपल्या x आणि y च्या व्हॅल्यू दोन्ही करेक्ट आल्या. याचा अर्थ आपलं जे इक्वेशन मधल्या ज्या व्हॅल्यू काढल्या होत्या पण x आणि y च्या व्हॅल्यू त्या दोन्ही काय आता एकदम करेक्ट आहेत, काही अडचण नाही. ठीक आहे, अशा प्रकारे आपला हा कोणता प्रश्न होता, 6वा प्रश्न. आता 7वा जो प्रश्न आहे थोडा क्रिटिकल आहे. क्रिटिकल म्हणल्यापेक्षा इझी आहे, फक्त काहीतरी दर्शक मेकअप केलाय. ठीक आहे, पावडर लावलाय, दुसरं काही अडचण नाही. हा, दोन्हीकडे व्हॅल्यू काय केल्या
आलटून पलटून टाकल्यात, एकामध्ये प्लस आहे एकामध्ये मायनस आहे, बाकी काही सॉरी दोन्हीमध्ये प्लस आहे, तर फक्त इथं 99x होता, इथं 99y आहे, इथं 101y होता, इथं 101x आहे. ठीक आहे. तर याला कसं सॉल्व्ह करायचं लक्षात घ्या. इकडं काहीच नाही, याला सॉल्व्ह करायचं म्हणजे एकदम इझी आहे. एकदा प्लस करा, एकदा मायनस करा, म्हणजे एकदा ऍडिशन करा, एकदा सबट्रॅक्शन करा. तर बघा लक्ष द्या, इकडं इक्वेशन लिहितो मी 99x प्लस 101y इक्वल्स टू 499. इक्वेशन 1 घेतला. दुसरं इक्वेशन आहे आपल्याकडे 101x प्लस 99y इक्वल्स टू 501. इक्वेशन नंबर 2. ओके. तर काय करा, एकदा ऍडिशन करा, म्हणजेच काय करणार माहिती आहे का आपण, ऍड 1 and 2. ओके, ऍड 1 and 2 करा ऍडिशन. 99x प्लस 101y इक्वल्स टू 499. त्याच्यानंतर 101x 99y इक्वल्स टू 501. तर काय करायचं, एकदा ऍडिशन करायचं. सब ऍडिशन करा बघा. 101 प्लस 99 म्हणजेच किती आला 200x, परत 101 प्लस 99 म्हणजेच किती आला 200y, आणि या ठिकाणी 499 प्लस 500 म्हणजेच किती 1000. ओके. तर काय करायचं माहिती आहे का, 200 सगळ्याला डिवाइड करायचं 200. ठीक आहे. तर 200 सगळ्याला डिवाइड केला म्हणजे 200x डिवाइडेड बाय 200, 200y डिवाइडेड बाय 200, त्याच्यानंतर 1000 डिवाइडेड बाय 200. ओके. तर 20 20 कॅन्सल, 20 20 कॅन्सल, 0 0 कॅन्सल. तर इथे किती आला 2 1 जा 2, 2 5 जा 10. तर या ठिकाणी किती आला 2 1 जा 2, 2 कॅन्सल, 2 2 कॅन्सल, म्हणजे या ठिकाणी आला x प्लस y इक्वल्स टू 5. लक्ष द्या. परत एकदा सांगतो बघा. लक्ष द्या. काय करायचा, 200x ला याला परत कशाने मल्टिप्लाय करायचा, 200 डिवाइड करायचा. कशानं, 200 डिवाइड करायचा. 200x 200 डिवाइड केला, x ॲज इट इज. 200y 200 डिवाइड केला, नंतर 1000 आणि याला कशानं 200 डिवाइड केला. 200 200 कॅन्सल, 200 200 कॅन्सल, 0 0 कॅन्सल, 2 1 जा 2, 2 5 जा 10. सो x प्लस y इक्वल्स टू आला 5. इक्वेशन नंबर याला देऊ आपण 3rd. इक्वेशन नंबर 3. एकदा काय केला, प्लस केला, इक्वेशन आला. आता काय करायचं आहे, सबट्रॅक्शन करायचं. काय करायचं आहे, सबट्रॅक्शन. तर सबट्रॅक्शन कसं करणार लक्षात घ्या. कोणत्या इक्वेशनचं, सबट्रॅक्शन ऑफ 1 and ओके, 1 आणि 2चं काय करायचं, सबट्रॅक्शन करायचं आहे. तर बघा सबट्रॅक्शन करा, किती आलं 99x प्लस 101y इक्वल्स टू 499, आणि त्याच्यानंतर 101x प्लस 99y इक्वल्स टू 501. करा सबट्रॅक्शन. लक्षात घ्या इकडं मायनस, सबट्रॅक्शन मध्ये साइन चेंज होतात, मायनस मायनस मायनस. 99 मधून 101 गेला म्हणजेच किती राहिला -2x. ओके. 101 प्लस होता, सॉरी मायनस होता, मोठा साइन जे मोठ्या संख्येचा जो काही साइन आहे जशाला तसं आपण काय करतो, कॅरी करतो. तर या ठिकाणी 101 प्लस आहे, 101 मधून 99 गेला तर राहिला +2y, आणि 499 मधून 501 गेला म्हणजेच राहिला काय -2. ठीक आहे. तर काय करायचं, सगळ्याला 2 न डिवाइड करून टाकायचा. तर 2 न डिवाइड केला, 2 न डिवाइड केला, तर बघा 2 टू गेट कॅन्सल, -x आला, 2 टू कॅन्सल, प्लस y आला, आणि 2 टू कॅन्सल किती आला -1. याला इक्वेशन नंबर देऊ आपण 4. तर काय करणार माहिती आहे का, सॉल्विंग 1 and 3 and 4. सॉल्विंग 3 and 4. 3 काय इक्वेशन बघा, x प्लस y इक्वल्स टू 5 आणि -x प्लस y इक्वल्स टू -1. तर या ठिकाणी बघा x पण सारखा आहे पण y पण सारखा आहे, कोएफिशिएंट सारखे आहेत, पण x आणि दुसरा x जो आहे त्यांची साइन अपोजिट आहेत. तर मी त्याला सॉल्व्ह करतो. +x -x काय झाला, कॅन्सल. y प्लस y म्हणजेच किती आला 2y. y प्लस y किती आला 2y. 5 मधून 1 गेला किती आला 4. सो y इक्वल्स टू 4. हा न्यूमरेटरचा 2 डिनॉमिनेटरला 2 1 जा 2 2 जा 4. सो y इक्वल्स टू किती आला 2. y इक्वल्स टू आला 2. तर y ची व्हॅल्यू आता काय कुठे पुट करायची, कुठे पुट करा, 1 2 3 4 कुठे पुट करा, काही अडचण नाहीये. ठीक आहे. तर युजिंग व्हॅल्यू ऑफ
y in equation 3. इन इक्वेशन 3 मध्ये काय, 3 मध्ये पुट करायचं आपल्याला. 3 इक्वेशन काय बघा, x प्लस वाय इक्वल्स टू 5. तर या ठिकाणी y ची व्हॅल्यू काढली आपण, y ची व्हॅल्यू आली 2. तर पुट करायच्या मध्ये x ॲज इट इज 2 इक्वल्स टू 5. एक मिनिट, हां ठीक आहे. तर याच्यामध्ये काय करायचं, एक y ची व्हॅल्यू पुट करायची. x ॲज इट इज, y ची व्हॅल्यू किती आली 2 इक्वल्स टू 5. प्लस 2 पलीकडे गेला काय होईल, मायनस. सो x इक्वल्स टू 5 मायनस 2. सो x इक्वल्स टू किती आला 3. तर काय म्हणता येईल आपल्याला माहिती आहे का, द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन इज x, y इक्वल्स टू 3, 2. दॅट इज द सोल्युशन ऑफ इक्वेशन. खूप इझी होतं, काही अवघड नव्हतं. एकदा प्लस केला, एकदा सबट्रॅक्ट केला, त्याच्यापासून एक इक्वेशन मिळाला, याच्यापासून एक इक्वेशन मिळाला. दोन्ही इक्वेशन सॉल्व्ह केले, एक्स आणि वायच्या व्हॅल्यू ऑटोमॅटिकली येतात, काही अडचण नाही. ठीक आहे, हा होता आपला थोडा टिपिकल म्हणजे तुमच्या लेवलला. ठीक आहे, समोरचा प्रश्न शेवटचा बघा या प्रॅक्टिस सेट मधला, प्रॅक्टिस सेट 1.1 मधला हा लास्ट प्रश्न, लास्ट क्वेश्चन आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये सुद्धा आता जी प्रोसेस फॉलो केली आपण, तीच प्रोसेस काय करायची, फॉलो करायची. ठीक आहे, तर काय करणार माहिती आहे का, लक्षात 49x minus 57y minus 57y equals to 172. इक्वेशन नंबर 1 दिला. दुसरा इक्वेशन आहे 57x minus 49y equals to 252. इक्वेशन नंबर 2. ठीक आहे, आता जशा प्रोसेस सांगितल्या, एकदा काय करणार प्लस आणि एकदा काय करणार मायनस, आणि जे काही इक्वेशन मिळणार, इक्वेशन जो काय येतो इक्वेशन 3 म्हणून आपण याला, आणि इक्वेशन 4 म्हणून आपण याला. ह्या दोन्ही इक्वेशन सॉल्व्ह करायच्या, कशाची व्हॅल्यू काढायच्या, x, y चे व्हॅल्यू. तर बघा, जमलं तर ठीक आहे, नाही जमलं तर आपण बघूत, नाहीतर 100% सांगण्याचा प्रयत्न करेल समोरच्या तासिकेमध्ये. पण मला वाटतं 100% मागचे जे काही क्वेश्चन आहे त्या क्वेश्चन मध्ये काय जी प्रोसेस आहे ती प्रोसेस फॉलो करायची. एकदा प्लस करायचा, एकदा मायनस करायचा, आणि जे काही इक्वेशन आल्या त्या इक्वेशनला दोन्हीला सॉल्व्ह करायचा. कोएफिशियंट ऑटोमॅटिकली सारखे येणार, कोएफिशियंट बदलणार नाही. दोन्हीचे कोएफिशियंट एकदा काय येईल, प्लस एक्स, इथं एक्स येईल, नाही तर वाय, नाही तर वाय येईल. ठीक आहे, इथं प्लस आला मायनस, किंवा प्लस आला मायनस, किंवा मायनस आला प्लस, एक्सेट्रा एक्सेट्रा. साईन बदलेल फक्त, बाकी काही बदलणार नाही. पण दोन्हीमध्ये ज्यांचा जो काही कोएफिशियंट आहे तो कोएफिशियंट काय असेल, सारखा असेल. ठीक आहे, तर असं बघा, लक्षात इकडं. अशा प्रकारे आपला प्रॅक्टिस सेट 1.1 होता. या प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला छोटे छोटे प्रश्न दिले होते, आपण खूप छोटे आहेत. याच्यानंतर आपल्याला खूप टफ लेवलचे क्वेश्चन बघायचे आहेत. 100% जे काय आपल्याकडे हॉट्स कन्सेप्ट आहे त्या हॉट्सच्या लेवलचे आपल्याला प्रश्न बघायचे आहेत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी थांबू. बाकीचा भाग आपण समोरच्या लेक्चरमध्ये